सत्तेचा दुरुपयोग गैरवापर कसा करायचा याचा आदर्श पाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवला आहे असा शेरा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मारला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार तथा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा झाली। राजेंद्र चौक परिसरात आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला। गैरकारभार कसा करावा याचा आदर्श पाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिला अशी टीका त्यांनी केली। मोदी सरकारने नोटाबंदीसह घेतलेले अनेक निर्णय साफ चुकीचे ठरले। तथ्यहीन दिशाहीन कारभारामुळे देशवासीय संकटात सापडले असेही शरद पवार म्हणाले। आणि यावेळीचं विशेष लक्ष लागण्याचं कारण जगानं जवाहरलाल नेहरूंचा राजवट पाहिली, इंदिरा गांधींची राजवट पाहिली, राजीव गांधींची राजवट पाहिली, नरसिंहरावची राजवट पाहिली, अटल बिहारी वाजपेयींची राजवट पाहिली। या सगळ्या कालखंडामध्ये समाजामध्ये अंतर वाढण्याचं काम कधी कोणी केलं नाही। देश एकसंघ ठेवण्याची काळजी घेतली। पण सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं की गेले 5 वर्ष या देशाला झाले काय? झालं दुसरं काही नाही, नरेंद्र मोदी नावाचे प्रधानमंत्री लोकांनी या ठिकाणी बसवले आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचा आदर्श त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला। मनात येईल ते निर्णय घ्यायचे। सोलापुराच्या चौफेर विकासासाठी सर्वांगीण प्रगतीसाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनाच विजयी करण्याचं आव्हान त्यांनी केलं। नीट रस्ता आणायचं असेल तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांना महाराष्ट्रामध्ये शक्ती दिली पाहिजे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा हा प्रतिनिधी म्हणून सोलापूरचा खासदार शिंदे साहेबांच्या रूपाला मोठ्या मताने विजयी करायचं हा निकाल तुम्हाला सगळ्यांना घ्यावा लागणार। ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर शाब्दिक तोफ डागली। केवळ भूलभुलैया करून थापा मारून जनतेची दिशाभूल केली। सोलापुरातील चर्मउद्योगाला चालना देण्याची बाता मारणाऱ्यांनी कृती मात्र शून्य केली असा टोला त्यांनी लगावला। या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या सोलापूरमध्ये काही केलंच नाही। पण आज मित्रहो, एवढं सगळं करत असताना आज जे वातावरण आहे निवडणुकीचं हे धर्मावर आधारित आणि जातीवर आधारित अशा प्रकारचं हे वातावरण झालेलं आहे। आमच्या सोलापूरच्या 4 हुतात्म्यांनी मल्लप्पा धनशेट्टी, शिंदे, कुर्बान हुसेन, सारडा हे निरनिराळ्या जातीचे धर्माचे होते। त्यांनी देशाला आपला प्राण अर्पण केला, पण कधी त्यांनी आपली जात आणि धर्म काय सांगितला नाही। हम सब सेक्युलर आहे म्हणून त्यांनी जगले। हा आमचा सोलापूरचा इतिहास आहे आणि तुम्ही तो पाळला, सगळ्यांनी प्रामाणिकपणाने पाळला आतापर्यंत आणि अजूनही पुढच्या काळामध्ये पाळाल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। सोलापूरचं गेल्या 5 वर्षात मोठं नुकसान झालं हे मतदारांना उमगलं आहे। त्यामुळे शिंदे साहेबांचा हात अधिक मजबूत असं आव्हान आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी केलं। काय सांगितलं त्यांनी? बहनों और भाइयों, आपने कांग्रेस को 60 साल दे, आप मुझे सिर्फ एक मौका दीजिए, मैं जो पूरे प्रदेश में पैसा है वो पैसा लाके हर एक के खाते में 15-15 लाख डाल दूंगा म्हणले। तुम्ही पण विचार केला वो 15 लाख एकावर 5 आणि किती शून्य सगळे हिशोब करू लागतो। तुम्ही माझ्या घरात 5 मतदान आहे, 15 पैकी 75 लाख मिळतील, माझ्या घरात 6 आहे एवढं मिळतील। तुम्ही रात्रभर ते विचार करत बसला, स्वप्न बघू लागला आणि सकाळी आमच्या छातीवर पाय ठेवून तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाऊन कटा 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 बटन दाबलं। त्यांना सत्ता दिली। या 5 वर्षामध्ये तुमच्या खात्यात आले का 15 लाख रुपये? आले का? घंटा घ्या, घंटा। आता तुम्ही एक काम करा, आता ते लोक येतील तुमच्याकडे। मागा मी पेपरमध्ये वाचलं, चाकोते बंदीनी पिशवी वाटप केले या भागामध्ये सगळीकडे।
तुम्ही आता 3 प्रकारचे पिशव्या तयार करा. 2000 बंडलचे 15 लाख जोडे बसतील, 500चे बंडलचे जोडे बसतील आणि 100चे बंडलचे एक पिशवी, असं 3 पिशवी तयार ठेवायचं होतं तुम्ही. त्यांनी आले की तुम्ही फक्त पिशवी समोर करायचं, त्यांना म्हणायचं पहिलं 15 लाख टाका, कुठलं का बंडल असेल तुमच्याकडे, मग नंतर मतदानाचं बोला, पुढे द्यायचं की नाही द्यायचं त्या विचार करू. या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाश एलगुलवार, विश्वनाथ चाकोते, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, ज्येष्ठ नेते युनुस शेख तसेच महेश गादेकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, मनोहर सपाटे, डॉक्टर पुरणचंद्र पुंजाल, सुशीला अबुटे, राजन कामत, संजय हेमगड्डी आदी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.